मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे। कुंभमेळ्याच्या 40हून अधिक विकास कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। यावेळी जवळपास 5700 कोटींच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे आणि यावेळी मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदेंसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री नाशिकमध्ये उपस्थित राहणार आहे। मुख्यमंत्री दुपारी 12 वाजता नाशिकच्या रामकुंड काळाराम मंदिर परिसरातील रामकाल पथ योजनेची माहिती घेणार आहेत। दरम्यान काळाराम मंदिर परिसरात पाहणी करून जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे। एकंदरीतच कुंभमेळ्याच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं नाशिक मनपाच्या निवडणुकीचं बिगुल वाजवणार आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असणार आहे। मी ज्या व्यासपीठावर उभा आहे याच व्यासपीठावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संबोधित करणार आहे आणि नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांची यादी जी आहे ती त्यांच्याकडनं वाचून दाखवली जाणार आहे। त्यासाठी या सगळ्या नेत्यांच्या स्वागताची अशा पद्धतीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। समोर दृश्यांमध्ये कुंभनगरीमध्ये आपलं स्वागत आहे अशा स्वरूपाची एक रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि त्या रांगोळीवरती शंखनाद करणारे महंत आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। एकूणच हा शंखनाद आहे नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा आणि याच सिंहस्थ कुंभमेळ्याचा हा शंखनाद आज खऱ्या अर्थानं सुरू होणार आहे। कुंभमेळ्याच्या कामांना आज खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे, ज्यांच्यावरती नाशिकमधल्या सगळ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची जबाबदारी असणार आहे। नाशिक शहरासह नाशिक मधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्तानं जी कामं होणार आहे या सगळ्या कामांची जबाबदारी ज्या कुंभमेळा आयुक्तांवरती आहे ते शेखर सिंह सर आपल्यासोबत आहे। सर, आज मुख्यमंत्री येत आहे नाशिकमध्ये, कुंभमेळ्याच्या कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन काही ठिकाणी होते, नेमकी काय काय कामं आहे आणि कशा स्वरूपाची तयारी करण्यात आलेली आहे? आज जवळपास 44 कामांचा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये टोटल आपला 5700 कोटीचे काम आहे। प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नाशिक मनपा यांचे कामाचा भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करतोय। सुरुवातीला रामकाल पथला जे आपला संपूर्ण प्रोजेक्ट आता नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन करत आहे त्याचा भूमिपूजन CM साहेबांच्या हस्ते आहे। त्याच्यानंतर जिल्हा परिषदची बिल्डिंगचं सुद्धा आज उद्घाटन जिल्हा परिषदच्या मार्फत करण्यात आलं आहे आणि त्याच्यानंतर इथे कार्यक्रमस्थळी येऊन भूमिपूजनचे माध्यमच्या द्वारा जे काही आपले सगळे 44 कामे त्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते केला जाणार आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने NMCचा विचार केला तर त्याच्यामध्ये जवळपास 1400 कोटीचा त्यांच्या STPचा प्रोजेक्ट जे काही आपली गोदावरी नदीची स्वच्छता आणि पवित्रता ठेवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। याच्या व्यतिरिक्त वॉटर ट्रीटमेंट प्लांट, जे की वॉटर ट्रीटमेंट शहराला फक्त नव्हे तर साधूग्रामला सुद्धा त्याचा आपला बेनिफिट होणार आहे। 2 लाख घनमीटरचा आपला 2 MLDचा आपला जलकुंभ पण करण्यात येतं। त्याच्या व्यतिरिक्त CCTVचा प्रोजेक्ट, ऑप्टिकल फायबरचा प्रोजेक्ट, नाशिक मनपाच्या रोड्स आणि ब्रिजेसचा प्रोजेक्ट आणि जवळपास सार्वजनिक बांधकाम विभागाचे 2200 कोटीचे 18 रस्त्यांचा प्रोजेक्ट, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने नाशिक टू त्र्यंबकेश्वर जे आपला आहे त्याला 6 लेनिंगचा जे प्रोजेक्ट आहे तो पण आज सर्वांचा भूमिपूजन करण्यात आलं। नाशिकमध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा येऊ घातलेला आहे त्याचा शंखनाद आणि शंखनाद जो आहे तो या कार्यक्रमाच्या या उद्घाटन सोहळ्यांच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे।